Now we see some examples on these three formulae. आपण हे तिन्ही फॉर्म्युले त्यांचे प्रूफ्स बघितलेले आहेत. आता याच्यावर बेस एक्झाम्पल्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. बघा पहिला एक्झाम्पल काय आहे तर इंटिग्रल sec2x रूट tan2x प्लस tan x मायनस 7 dx. आता याच्यामध्ये tan2x tan x आणि कॉन्स्टंट दिसतंय म्हणजे हे tan मध्ये क्वाड्रॅटिक आहे आणि इथं sec2 आहे आणि या फॉर्म मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर हा जो tan x आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन घ्यावं लागणार. सो वी टेक दिस tan x इज इक्वल टू t. आता tan x t घेतलं tan चं डेरिव्हेटिव्ह tan चं काय येतंय sec2x dx इज इक्वल टू dt. आता याच्या व्हॅल्यूज आहेत या जर आपण दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर इथं sec2x आहे आणि हा dx sec2x आणि dx याच्याबद्दल काय लिहिता येईल आपल्याला dt घेता येईल. आणि आता रूट मध्ये काय येतंय tan2x आहे tan x ला t घेतलंय म्हणजे पहिली टर्म झाली आपली t2 प्लस tan x आहे म्हणजे परत काय आला t मायनस 7 म्हणजे इथे काय आलं आता इंटिग्रल मध्ये सगळ्या ह्या t च्या टर्म आल्या रूट मध्ये काय आलं t2 प्लस t मायनस 7 म्हणजे हे t मध्ये क्वाड्रॅटिक आहेत. आता या टाइप मध्ये ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये आपल्याला याला काय करायचंय कन्व्हर्ट करायचंय. आणि मग तुम्ही याच्या आधी हा स्टँडर्ड फॉर्म बघितलाय काय तर इंटिग्रल रूट मध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर ते जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते एक स्क्वेअर फॉर्म म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस समथिंग स्क्वेअर किंवा प्लस समथिंग स्क्वेअर या फॉर्म मध्ये मांडता येतं. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर पहिल्या दोन टर्म आपण आहे असाच ठेवतो t2 प्लस t आहे तसाच ठेवला आणि तिसरी जी टोटल स्क्वेअर साठीची टर्म आपल्याला काढायची असते ती नेहमीच आपण कशी घेतो तर t चा जो कोएफिशियंट असतो दॅट डिवाइडेड बाय 2. इथं t ला कोएफिशियंट नाहीये म्हणजे काय आला 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1/2 झालं. याचा ब्रॅकेट स्क्वेअर ही ऍडजस्टमेंटची टर्म आपण घेतो. दोन टर्म t2 आणि t तसाच ठेवायचा. तिसरी जी टोटल स्क्वेअरची टर्म ऍडजस्टमेंटची असते ती कशी काढायची तर t चा जो कोएफिशियंट आहे दॅट डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर हा जादा घेतोय आपण म्हणजे लागलाच काय करायचा तो मायनस करून कॅन्सल केला म्हणजे प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला लागलाच मायनस म्हणजे हा एकमेकांना कॅन्सल झाला आणि ओरिजिनली आपल्या याच्यातलं -7 आहे तसंच आणि हा gt. आणि मग आता याच्यातल्या परत सिम्प्लिफाय करताना पहिल्या 3 टर्म आणि दुसऱ्या शेवटच्या 2 टर्म ह्या सिम्प्लिफाय करत जायचं म्हणजे पहिल्या 3 टर्म जर आपण सिम्प्लिफाय केल्या तर काय येतंय t2 प्लस t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग ह्या ज्या 3 टर्म आहेत त्याच्यानुसार ब्रॅकेट स्क्वेअर म्हणताना काय करायचं पहिला t2 आहे म्हणजे त्याचं जे स्क्वेअर रूट येणार आहे t2 जो आहे त्याच्याऐवजी t लिहिलं t ला प्लस साइन आहे म्हणून प्लस द्यायचं मायनस असतं इथं तर मायनस प्लस असेल तर प्लस आणि शेवटचं 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो फक्त काय करायचा 1/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ह्या ज्या पहिल्या 3 टर्म आहेत त्याच्यासाठी t2 आहे म्हणून t घेतलं t ला प्लस साइन आहे म्हणून प्लस साइन दिलं 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचा 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. हे सगळं रूट मध्ये आहे तसंच येणार आहे. ह्या तिन्ही टर्म बद्दल ही टर्म दिली. आता हा आपल्याला सिम्प्लिफाय करायचा काय होईल 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 2 2 चा स्क्वेअर केला तर किती येतोय 4 मायनस 7 आणि dt. आता हा जो सेकंड फॅक्टर आहे हा आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय मग याच्यामध्ये हा आला t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा सिम्प्लिफाय केला तर काय येणार आहे मायनस साइन जर कॉमन घेतला तर इथं डिनॉमिनेटरला 4 आहे म्हणजे एलसीएम जर 4 घेतला मायनस साइन कॉमन घेतलेलंच आहे म्हणजे हा काय येणार आहे 1 प्लस 7 into 4 दॅट इज 28. बघा हा काय केला 4 एलसीएम घेतला मायनस साइन कॉमन घेतलंय हा 1 आणि 7 × 28 झाला हा आणि हा dt आहे तसाच म्हणजे इंटिग्रल मध्ये काय येते हा t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 29/4 dt. आता फक्त हा आपल्या ह्या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये येण्यासाठी सेकंड जी टर्म आहे तेवढीच आता आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागणार आहे कारण पहिली जी टर्म आहे ती ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये मांडले मायनस ही दुसरी जी आहे ती पण आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये मांडायची आहे पण 29 काय स्क्वेअर कशाचा येत नाही म्हणून त्याला रूट मध्ये ठेवलं. हा 4 जो आहे तो 2 चा स्क्वेअर येतो म्हणजे डिवाइडेड बाय 2 आणि मग हा ब्रॅकेट स्क्वेअर केला dt. आणि मग हा जो आहे हा कोणत्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये येतोय बघा
टी प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याला सिंगल व्हेरिएबल म्हणला तर व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे मायनस हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे टाईप कुठला आला तर व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस कॉन्स्टंटचा स्क्वेअर, म्हणजे तिसरा जो फॉर्म्युला आहे त्या टाईप मध्ये आला, म्हणजे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि हा जो मग तिसरा जो फॉर्म आहे तो तिसरा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर मग याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे याच्यानुसार तर x/2 रूट एक्सच्या ऐवजी आपल्याकडे हा t प्लस 1/2 आहे, म्हणजे हा काय होणार आहे t प्लस 1/2 अपॉन 2. हा जो आहे हा तुमचा काय झाला फक्त x डिवायडेड बाय 2, म्हणजे हा t प्लस 1/2 अपॉन 2 इंटू रूट तुमचा जो दिलेला आहे तो आहे तसाच ठेवायचा, म्हणजे हा आला t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ही पहिली टर्म झाली x/2. आपण या बाजूला लिहूया म्हणजे क्लिअरली लक्षात येईल आपल्या काय होतंय बघा. ची टर्म परत मी इकडे लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. t प्लस 1/2 हा x झाला अपॉन 2, जो रूट आहे तो तसाच म्हणजे t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे x/2 आणि रूट आहे तसा x च्या ऐवजी हा फॅक्टर आहे म्हणजे दिस डिवायडेड बाय 2 रूट ॲज इट इज. परत काय येतोय मायनस a²/2. a² म्हणजे हा सगळा येणार आहे म्हणजे काय आला रूट 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 झाला. ठीक आहे. आणि पुढे काय येतो लॉग ची टर्म येते म्हणजे इंटू लॉग काय आला x प्लस रूट, x च्या ऐवजी काय झालं t प्लस 1/2 प्लस हा रूट आहे असाच जे t प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हे आपलं कंप्लीट सोल्युशन मिळालं. पण हे सोल्युशन कशामध्ये येतंय फक्त टी मध्ये आलं. आता आपलं एक्झाम्पल एक्स मध्ये आहे म्हणजे आपल्याला हे सगळा जो आहे तो काय करायला लागणार आहे एक्स मध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. मग जिथं जिथं टी दिसतोय आपला तो सगळा एक्स मध्ये कन्वर्ट करायचा. आपण टी कशाला सबस्टिट्यूशन घेतले बघा. आपण टी सबस्टिट्यूशन कशाला घेतलं होतं tan x ला घेतलं होतं, म्हणजे जिथं जिथं टी दिसतंय तुम्हाला ते सगळं काय करायला पाहिजे tan x मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे टी च्या जागी काय आलं आपलं tan x प्लस 1/2 अपॉन 2 ही पहिली टर्म झाली इंटू रूट. आता हे जे आहे टी मधलं जे टोटल आहे इक्वेशन हेच इक्वेशन आपण आहे असं पाठीमागं गेलं तर तुमच्याकडे आहेच आहे सगळं त्या नोट्स मध्ये. हे जर आपण आहे असं बॅक पाठीमागं गेलं तर हे जे आहे हे सिम्प्लिफिकेशन कुणाचं येतंय तर आपली जी रूट मधली क्वांटिटी दिलेली होती ती कुठली tan² प्लस tan x मायनस 7 येतोय मायनस. आता 29 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे हा 29 रूट मध्ये म्हणजे हा 29 झाला. हा इथं याचा स्क्वेअर केला तर किती येतोय 4 इंटू हा 2 आणि मग हा येतो लॉग. आता टी च्या जागी काय येणार आहे tan x प्लस हा 1/2 प्लस हा रूट ॲज इट इज. हा रूट म्हणजेच दिलेलं जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स मधलं ते डायरेक्ट आपण लिहितोय इथं कारण ह्याचं सिम्प्लिफिकेशन आहे असं जर तुम्ही पाठीमागं गेला तर हेच इक्वेशन येते प्लस कॉन्स्टंट. आता हे फायनल सोल्युशन झालं आहे एवढं ठेवलं तरी चालेल किंवा अजून याला एलसीएम घेतला आपण सिम्प्लिफाय केला तर tan x प्लस 1/2 आहे म्हणजे हा काय होणार आहे 2 tan x प्लस 1 अपॉन हा 2 आणि इथला 2 आणि 2 किती झाला हा 4 इंटू हा रूट tan² x प्लस tan x मायनस 7 मायनस 29 अपॉन 4 इंटू 2 हा 8 झाला अँड दिस ॲज इट इज. आता हाही सिम्प्लिफाय केला तर काय होणार आहे तुमचा 2 tan x प्लस 1 अपॉन 2 प्लस दिस रूट ॲज इट इज that is tan² x plus tan x minus 7 plus constant. This is the complete solution of your given example. सोल्युशन लिहिलेलं मोठं वाटतंय पण जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर फक्त त्या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज फक्त आपल्याला रिप्लेस करत जायचंय बाकी काही नाहीये. We see another one example. Integral x²
dx. बघा एक्झाम्पल काय आहे, एक्स स्क्वेअर इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. म्हणजे आपले वर जे 3 फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत त्याच टाइप मध्ये आहे, पण डायरेक्ट त्या टाइप मध्ये दिलेलं नाहीये. थोडंसं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला त्या फॉर्म मध्ये मिळेल. आता सिम्प्लिफिकेशन काय करता येईल आपल्याला, तर स्क्वेअर फॉर्म पाहिजे. म्हणजे जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी आहे, तर रूट मध्ये एकतर स्क्वेअर टर्म आहे, कॉन्स्टंट आधी येईल, व्हेरिएबल नंतर येईल, किंवा व्हेरिएबल आधी येईल कॉन्स्टंट नंतर येईल. या कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मग काय करूया, रूट मध्ये ए स्क्वेअर आहे तसा ठेवला, हा x⁻6 आहे, हा मला स्क्वेअर फॉर्म मध्ये मांडायचा आहे. म्हणजे मी याला लिहिताना काय करते, x⁻3 आणि ब्रॅकेट √2, कारण इंडक्शनच्या रूलने हा 3 × 2 काय होणार आहे, 6 होतो, आणि हा x⁻6 फक्त आपल्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये लागतो म्हणून त्या टाइपनी मांडून घेतला. आता हा ए स्क्वेअर आला, पण इथे सिंगल व्हेरिएबल नाही तर x³ चा स्क्वेअर आहे. मग हा जो x³ आहे त्याला आपण काय करूया, या टाइप नुसार सिंगल व्हेरिएबल मध्ये आणूया. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, हा जो x³ आहे वी हॅव टू टेक दॅट इक्वल टू सम व्हेरिएबल, वी टेक दॅट इक्वल टू t. म्हणजे हा जो x³ होता त्याला आपण सबस्टिट्यूशन काय घेतलं, t, आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतलं तर x³ चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर 3x² dx इज इक्वल टू dt. आणि मग ह्या जर सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर काय येते बघा, इंटिग्रल. आता इंटिग्रल मध्ये काय काय टर्म आहेत बघा, हा x² आणि dx. बघा इथला x² आणि dx आहे, म्हणजे हा x² dx बद्दल काय लिहिता येईल, हा 3 इकडे घेतला म्हणजे तो काय आला dt/3. म्हणजे इंटिग्रल मध्ये काय येतंय, इंटिग्रल रूट a² आहे तसाच मायनस x³ ला काय घेतलंय आपण, t घेतलंय. म्हणजे हा झाला a² मायनस t². आणि हा जो x² आणि dx येतोय त्याच्याबद्दल आपल्याला काय सबस्टिट्यूट करता येईल, dt/3. x² dx हा काय आला आहे, dt/, हा 3 इकडे आला म्हणजे dt/3 झाला. आता याच्यातला 1/3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतला म्हणजे काय आला, हा रूट मध्ये a² मायनस t² dt. आता हा 1/3 कॉन्स्टंटच आहे, फक्त आता हे जे इंटिग्रल आहे ते कुठल्या टाइप मध्ये आहे बघा, a² मायनस t² आहे. म्हणजे पहिला जो फॉर्म्युला आहे त्या टाइप मध्ये येते a² मायनस x² आहे. आपल्याकडे x च्या ऐवजी व्हेरिएबल फक्त काय आला, t. म्हणजे हा जो पहिला फॉर्म्युला आहे तो वापरला तर आपल्याला याचं सोल्युशन लिहिता येते. आणि मग त्या फॉर्म्युला काय येतं, x/2 रूट x च्या ऐवजी फक्त t आहे म्हणजे t/2. जो रूट तुम्हाला दिलाय तो आहे असाच, प्लस a²/2. आता a² तोच आहे आपल्याकडे त्यामुळे हा आला a²/2 साइन इनवर्स x/a च्या ऐवजी काय होणार आहे, t/a प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट पण याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल. मग आहे असं ठेवा किंवा नाही आहे असं आपल्याला हे ठेवता येईल का, कंप्लीट सोडून झालेलं आहे, पण एक्झाम्पल दिलंय आपल्याला x व्हेरिएबल x मध्ये आणि सोल्युशन आपलं t मध्ये मिळालं. म्हणजे हा जो t आहे तो आपल्याला काय करायला लागेल, फक्त रिप्लेस करायला लागेल. सो 1/3 ॲज इट इज. आता t सबस्टिट्यूशन कोणाला घेतलंय आपण, x³ ला घेतलंय म्हणजे t च्या जागी काय आलं, x³/2 आहे असा. हा a² मायनस t च्या जागी x³ आणि त्याचा स्क्वेअर आहे तसा, प्लस a²/2 साइन इनवर्स t च्या जागी येणार आहे x³/a प्लस कॉन्स्टंट. हा आहे असा ठेवला तरी चालतोय, किंवा हा x³ आहे म्हणजे हा टोटल किती होणार आहे, x⁻6. अँड दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ युअर गिवन एक्झाम्पल. x व्हेरिएबल मध्ये होतं, सोल्युशन सुद्धा आपल्याला काय मिळालंय, x व्हेरिएबल मध्ये. ओके.